नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज सकाळी सकाळी थोडंसं कपडे आवरायला घेतलं तर त्यामध्ये मला मेमी पोको पॅन्ट्सचे डायपरची जे पॉलिथिन असते ते दिसली। मग ते काय मग आमचं सुरू झालं दोघी मायलेकींचं की चला हिला घालून बघूया, ड्रेस घालूया। खूप दिवसांची ठेवून दिलेली होती कारण आता शची पॅन्टच वापरते, तिला डायपर काही आम्ही यूज करत नाहीत म्हणून आता नवीन जे आहे ते डायपर आणायचं कामच पडत नाही। आणि हे खूप दिवसापासून एकटं पॉकेट आणलं होतं तेव्हापासून ते पडलेलं होतं। मग आज दिसलं तर म्हटलं चला याचा फोटोशूट करू। मग घेतलं आणि घातलं आणि शचीला सुद्धा प्रत्येक गोष्टीची आवड असल्या कारणाने तिने सुद्धा घातलं आणि सुरू ठेवलं, हे बघ मम्मी मी अशी पोज देते, मी असं करते तसं करते। असा सकाळी सकाळी आमचा थोडासा त्यांचा टाइमपास झाला। त्यानंतर मी माझे घरातले सर्व कामं वगैरे आवरले तर माझे कामच चालू होते तर शचीला परत ताप चढला। रात्री तिला ताप चढला, औषध दिली तर तिला आराम वाटत होता। सकाळी उठल्यानंतरही तिला आराम होता, ताप वगैरे काही नव्हता, ती खेळतही होती। पण अचानकच तिला ताप चढला, ती खेळत होती पण तिचं अंग खूप गरम होतं आणि ती चिडचिड करत होती। म्हणून मग आम्ही तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो। तर हॉस्पिटलमध्ये तिला डॉक्टरांनी परत जे ते मेडिकल दिलं होतं ते त्यांनी चेंज करून दिलं आणि तिचा दवाखाना झाल्यानंतर मग तिचे बाबा बोलले की चल तुझंसुद्धा आपण चेकअप केलेलं आहे तर तुझ्यासाठी आपण जो चष्मा घ्यायचा बाकी होता तो आज घेऊन घेऊयात। म्हणून आम्ही आलो त्याचा चष्मा घ्यायला। जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हापासूनच मला दूरचं दिसत नव्हतं तर सर्वजण म्हणत होते की प्रेग्नेन्सीचे साईड इफेक्ट असतात त्याच्यामुळे दिसत नाही असं तसं असं काल लोटत मी 1-1.5 वर्ष गेलं। त्यानंतर लास्ट इयर पप्पाचं डोळ्याचं ऑपरेशन झालं तेव्हा चेक केलं तर डॉक्टरांनी मला मायन्यूट नंबर सांगितलेला होता। तरीसुद्धा 1 वर्ष झालं पण मी काही चष्मा बनवला नाही आणि यूजही केला नाही। तर या वर्षी मम्मीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तेव्हा परत आता चेक केलं तर यावेळेस डॉक्टर बोलले की तुमचा नंबर वाढलेला आहे, तुम्ही की चष्मा घ्या आणि लावा, नाहीतर परत वाढेल आणि तुम्हाला त्रास होणार आहे। त्यासाठी यावेळेस मी काळजी करून डोळेही चेक व्यवस्थित केले आणि आता आले चष्मा घेण्यासाठी। कारण कसं आहे की मला चष्मा घालायचीच लाज वाटते, मला कसं तरीच वाटतं चष्मा लावला म्हटलं म्हणजे, त्याच्यामुळे मी चष्मा यूजच करत नव्हते। पण आता कसं आहे त्रास होतो आहे त्यामुळे घ्यावं तर लागणारच आहे। म्हणून आता मी खूप मोठं असं मन माझं बनवलं आणि आलेले हे चष्मा घेण्यासाठी। आणि इथं आता 2-3दा मी शॉप बघितले पण तिथं काही आवडलं नाही आणि आमच्या बजेटमध्येही काही ठिकाणी बसलं नाही, त्यामुळे आता आम्ही आलो आहेत ह्या शॉपवरती। तर हे शॉप आहे अनय ऑप्टिकेअर। तर इथं आम्ही आलो, तिथं आमच्या बजेटनुसार आम्हाला छान असा चष्माही मिळाला, सोबतच डिझाईन वगैरे सुद्धा छान मिळाली। आता कंटिन्यू लावायचंच आहे म्हणून आता चष्मा घेऊन घेतलेला आहे। आता बघूयात कधी लावते मी, कारण मला चष्मा म्हटलं म्हणजेच कसं तरी होतं। आता नंबर जास्त आहे म्हणून मला लावा आता कंटिन्यूस लागणार आहे, कारण मला आता त्रासही खूप होत आहे, दूरचं दिसतच नाही, सोबत डोकं दुखायचा सुद्धा मला त्रास सुरू झालेला आहे। त्यासाठी मला आता कंटिन्यू लावावंच लागेल। चला तर आता चष्मा वगैरे मी घेतला आणि आलो आहेत घरी। तर घरी आलेत आणि बघा शचीचं काय सुरू आहे, जोरात बोलणं। औषध कशाची? हां खोकल्याची? तुला खोकला आहे का? कसं खोकलते? शचीला खोकला खूप येतोय, म्हणजे तिला कफ खूप झालेला आहे, त्यामुळे तिचं रडणं सुरू आहे औषध घ्यायसाठी। मुलं रडतात की मला औषध घ्यायची नाही आहे आणि एक माझी मुलगी आहे की तिला औषध पाहिजे म्हणून ती रडत आहे। मी थोडं कामात होती आणि तिला अचानक खोकला आला तर तिथं सुरू झालं, आई मला औषध दे। मी थोडं 5 मिनटं म्हणजे 2च मिनटं, 5 मिनटंही नाही, फक्त 2च मिनटं लेट झाली यायला, तोपर्यंत तिने रडणं पडणं सुरू करून दिलं। मी आली, शचीला औषध वगैरे दिली आणि शचीने 1 मिनिटाचंच औषध वगैरे घेतली आणि आता तिला घेताबरोबरच बरंही वाटायला लागलं। लवकरच सुरू झालं, आई मला बरं वाटतं आहे, आता मी छान झाली। आणि आज आमच्याकडे पियुष आलेले आहेत, तर पियुष माझा नंदेचा मुलगा आहे, तर ते उद्या रक्षाबंधन असल्या कारणाने आजच ते इथंच आहेत अकोल्यामध्ये शिकायला, त्या कारणाने ते आजच इथं आले आहेत, कारण 1 दिवस एक्स्ट्रा राहायला मिळतं म्हणून ते आज आलेले आहेत। तर आले तर शची झोपलेली होती आणि थोडा वेळ त्यांनीही आराम केला आणि आता शची उठल्यानंतर दोघं बहीण भावांचं छान अशा गप्पा गोष्टी चालू आहेत। गप्पा गोष्टीही चालू आहेत, सोबत मारामारीही चालू आहेत। आधी शची लहान होती ना तर दोघांचं चांगलं पटायचं, कारण शचीला स्वतःला प्रोटेक्ट करता येत नव्हतं आणि पियुषचं लाड म्हटलं म्हणजे पियुष दाबून लाड करत असतात। पण यावेळेस शचीनेही चांगला हात धुवून घेतलं,
खूप मारलं तिने पिऊला. खूप मारलं म्हणजे येता जाता पियुषनं तिला जबरदस्ती केली की चला माझ्यासोबत खेळच म्हणून, तर डायरेक्ट केस ओढायची, मारायची. म्हणजे खूप भांडण केले दोघांनी यावेळेस. दोघांचं खेळणं वगैरे झालं आणि आता पियुष टी व्ही बघत आहेत आणि शचीला काही एका ठिकाणी करमत नाहीत, कारण तिला बघायचं असते मेऊ आणि पिऊला बघायचं होतं कार्टून, म्हणून दोघांचं काही पटत नव्हतं. आणि मी माझं का चालू होतं दळण करणं. असं घरामध्ये पीठ होतं, पण आता रक्षाबंधन म्हटलं म्हणजे सर्व पाहुणे वगैरे येतात, मग एक्स्ट्रा पीठ असो घरामध्ये, कारण काही सांगता येत नाही. तसं तर आमच्याकडे लाईट वगैरे जात नाही, पण कदाचित गेलीच तर वेळेवर पीठ मिळणार नाही, त्यासाठी एक्स्ट्रा कधीही पीठ घरामध्ये असो, म्हणून आम्ही एक्स्ट्राचं पीठ दळायसाठी आज मी थोडं दळण वगैरे करून घेतलं. आमच्या इथं जसं आम्ही कट्ट्याचेच गहू वापरतो, म्हणून त्यांचं काय फक्त थोडंसं गाडलं वगैरे की त्यामध्ये काही कचरा वगैरे नसतेच, ते ऑलरेडीच क्लीन वगैरे असतात. पण आमच्याकडे कंट्रोलसुद्धा मिळतं. पण यावेळेस कंट्रोलचे जे गहू आलेत ना, ते खरंच खूपच खराब निघालेत. तर कंट्रोलचे जे गहू होते तेच दिसायला मला खूप टाईम गेला. त्यात मी दळण करत होती तर शचीसुद्धा आली आणि त्याच्यामुळे अजून जास्त टाईम लागत होता. आता आपण जसं करतो तसं मुलं करत असतात, तर शचीचं तसं सुरू होतं. मी जसं गहू गाळत होती, तेही प्लेटमध्ये गहू घेऊन गहू गाळत होती. त्यानंतर जसं मी पाखडत होते तसं ती पाखडत होती, मी निसत होती तशीच ती निसत होती. तर मी जसं करत होती तसं ती करत होती. थोडा वेळ बसली, काही गहू इकडे तिकडे फेकले, काही एकत्र करून ठेवले, खालचे गाळलेले, बिना घातलेले, सोबतच जे निसलेले होते सर्व गहू असे एकत्र केले. आणि त्यानंतर बाईचे कुठं मन भरलं आणि तेव्हा कुठं म्हणते की मी जाते आता जशी ती मोठी होत आहे तशी तिला प्रश्न पडायला लागले, कारण जर काही गोष्टी तिला कळत नाही तर मग कळत नाही म्हटलं म्हणजे मग आता याचं काय, हे काय, ते काय, असं तिचं विचारणं सुरू असतं. गहूसुद्धा आम्ही जेव्हा निसायला लागलो तर गाणं वगैरे तिला माहिती, म्हणजे ते बघते त्यावरून तिला कळून जातं. पण त्यामध्ये जेव्हा मी त्यांना पाखडलं वगैरे तर असं कशासाठी करतात, हे काय आहे, हे काय केलं तू, फू का केलं, असं का केलं, तसं का केलं, तू काय करत आहे, हा एक तिचा कॉमनच डायलॉग होऊन गेलेला आहे. काहीही झालं की एकच, आई तू काय करत आहे, आई तू काय करत आहे, असं तिचं चालू असत असते. खरंच मुलं जसं जसं मोठं होतात ना तसं पॅरेंट्सला खूपच पेशन्स ठेवावं लागतं, कारण मुलं काय प्रश्न विचारतील आणि आता आपण त्यांना काय उत्तर द्यावं हेच आपल्याला कळत नाही. आणि आपल्याला रागवताही येत नाही, कारण आपण जर रागवलं तर मुलं वेगळ्याच दिशेने भटकत जात असतात. त्यामुळे आपण तसंही करू शकत नाही आहे, म्हणून पेशन्स हेच एक त्यावरती औषध असते. आणि थोड्या वेळाने काही होणं आपण त्या गोष्टीचं त्यांना उत्तर द्यावंच लागतं. नाही दिलं तर ते परत तेच ते विचारून आपल्याला पागल करतात. आणि जोपर्यंत त्यांचं ते प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळत नाही, त्यांना जी हे डेव्हलपमेंट होत नाही, म्हणून आपल्याला त्यांना प्रश्नांची उत्तरं दिलंच पाहिजे. चला तर आता माझं जे दळण वगैरे होतं ते करून झालं. त्यानंतर आणि आता आम्ही आलो आहेत मार्केटमध्ये. तर उद्याची रक्षाबंधन असल्याकारणाने राख्या वगैरे घ्यायच्या होत्या, म्हणून आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहोत. तर याआधीसुद्धा जेव्हा मी सचिला हॉस्पिटलमध्ये आलेलो होतो तेव्हा राख्या बघण्यासाठी आली होती, कारण वेळेवर खूप घाई होते. पण तेव्हा मला काही जास्त राख्या आवडल्या नाही, तर फक्त मुलांसाठी ज्या राख्या होत्या तेव्हा मी घेतलेल्या होत्या. तर त्यामध्ये हे बघा या कार्टूनच्या ज्या राख्या होत्या, तर असं मस्त असं रॅबिटच्या 2 राख्या मिळाल्या आम्हाला. त्या 2 राख्या, एक शचीसाठी आणि एक पियुषसाठी, या 2 राख्या मी घेतल्या. पण बाकी दुसरं माझ्या भावांसाठी, त्यांच्या भावांसाठी ज्या राख्या घ्यायच्या होत्या त्या माझ्या घ्यायच्या बाकी होत्या, तर त्या राख्या घ्यायसाठी मी आज आलेली आहे. तर आज मी राख्या घेतल्यात माझ्या भावांसाठी, सोबतच त्यांच्या भावांसाठी, कारण त्यांचे भाऊ म्हटलं म्हणजेच माझे काका, पप्पा वगैरे सर्व येतात, त्यासाठी सर्व राख्या मी जाणार तसे दरवर्षी, तर सर्व राख्या मी घेतल्या. त्यानंतर आज मामाजीचा वाढदिवस देखील आहे, त्यामुळे मामाजींसाठी गिफ्ट्स घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर गिफ्ट्स काय घ्यायचं, तर एक कॉमनच आमचं आन्सर आहे म्हणजे मोबाईल, कारण प्रत्येकाला आम्ही मोबाईलच गिफ्ट जास्त करत असतो. लास्ट इयरही आत्याचा जेव्हा बड्डे झाला होता आम्ही मोबाईलच त्यांना गिफ्ट्स केला होता. तर यावर्षी हे मामाजींना मी मोबाईलच गिफ्ट द्यायचं ठरवलं, कारण मामाजीचा जो मोबाईल होता त्याला कंटिन्यू 9 ते 10 वर्ष झाले ते कंटिन्यू यूज करत आहे, आणि ते जास्त यूजही करत नाही. तर त्यांना जास्त गोष्टीचा कळतही नाही, कारण आपण जास्त यूज केलं तर त्यामधलं कळतं, ते जास्त मोबाईल यूज करत नाही, त्यामुळे त्यांना त्यामधलं जास्त कळत नाही, म्हणून त्यांचा मोबाईल येईल अजूनही तसंच आहे. आणि आताच त्यांकडे साधा मोबाईल होता, तर त्याच मामाजींचा जास्त मोबाईल यूज करत होते. तसं तर मोबाईल अजूनही छान आहे, पण तरी म्हटलं चला आता नवीन अपडेशनचा मोबाईल मामाजींना देऊयात, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी छान असा मोबाईल घेतला. तर आमच्या अकोल्यामध्ये दास मोबाईलचं जे दुकान आहे ते सर्वात फेमस आहे, तर तिथूनच आम्ही मामाजींसाठी मोबाईल घेतला. त्यानंतर त्याला रॅपिंग वगैरे सुद्धा करून घेतलं, कारण तिथं काही गिफ्ट पेपर वगैरे मिळत नाही, त्यासाठी आम्ही बाहेर दुसऱ्या शॉपमध्ये आलो, तिथं गिफ्ट पेपरने रॅपिंग वगैरे करून घेतलं. आता गिफ्ट तर रॅप झाला, मग आता जाऊयात केक घ्यायला.
पण आता बोलल्यात की उद्या सर्व मुली वगैरे येणार आहे, जसं की माझ्या नंदा वगैरे सर्व पाहुणे वगैरे उद्याच येतील, तर आपण उद्याच केक वगैरे कट करू, आज काही केक कट करू नये, म्हणून आमचं वेळेवरच केकचं जे आहे ते कॅन्सल झालं. आता केक कॅन्सल झाला, पण बाकी दुसरं म्हणजे केक नाही घ्यायचं, पण मग बिना केकचं तर बड्डे बी चांगला नाही वाटणार, म्हणून मग आम्ही आलो केकच्या शॉपमध्ये. तिथं आम्ही छान अशा पेस्ट्रीज वगैरे घेतल्यात आणि सर्वांसाठी पेस्ट्री घेतल्या. घरी आलो तर मामाजींचा त्याचं जेवण वगैरे होऊन ते झोपण्याच्या तयारीत होते. मग काय पेस्ट्रीसुद्धा काही कापायच्या मूडमध्ये होते सर्व. मामाजी तर अंगावर तोंडावर घेऊन झोपले होते. मग काय शेवटी जी पेस्ट्री वगैरे दाखवली सर्वांना, तर कुठं ते उठलेत आणि पेस्ट्री खायला तयार झालेत आणि सर्वजण आता छान अशी पेस्ट्री एन्जॉय करत आहे. शचीला तर पेस्ट्री म्हटलं म्हणजे केक केक करतच ती उड्याच मारत फिरते. तर मी तिला प्लेटमध्ये देईल तेवढीही तिला सबुरी नव्हती आणि तिने हातानेच त्यावरचं खायला सुरुवात केली. आणि हे बघा टी व्ही बघत बघत सर्वजण कशी पेस्ट्रीज एन्जॉय करत आहेत. तोच शजीच्या बाबांनी मला इशाऱ्याने मोबाईल आणायचं सांगितलं आणि मी आता मोबाईल घेऊन आले आहेत आणि आम्ही एकमेकांच्या हाती पार्सल करतच मोबाईल मामाजींकडे पोहोचवला. तर त्यांनी मामाजींना मोबाईल दिला. कोणी जागेवरून हलायलाही सुद्धा तयार नव्हतं. शेवटी मामाजींनी बेडवरच पेस्ट्री खायला राहू दिलं आणि आधी गिफ्ट्स ओपन करा असं आमचं सुरू झालं. तर त्यांनी गिफ्ट्स ओपन केलं. तर गिफ्ट्स बघून त्यांना खरंच खूप खुशी झाली, कारण त्यांनाही कधीच चालू होतं की मोबाईल बदलायचा आहे, पण चालू आहे हा कुठं खराब झाला तर बदलू असं त्यांचं सुरू होतं. तर हा मोबाईल बघून त्यांना खरंच खूप खुशी झाली आणि आवडलाही खूप. खरंच पालकांना जेव्हा मुलांकडून गिफ्ट्स मिळते तेव्हा त्यांना खरंच खूपच खुशी होत असते, कारण आपण जेव्हापासून जन्माला येतो आपले पालकच आपल्याला सर्व गोष्टी पुरवत असतात. ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते त्यांच्याच खुशीनुसार आपल्याला जेवढं जमेल तेवढं ते देतच राहतात. तर आपलंही काही कर्तव्य जमत असतं की आपण त्यांना काही द्यावं. तर जेवढं आपल्याला जसं जमेल त्या हिशोबाने आपण त्यांना दिलं पाहिजे. तर चला आम्ही जे मोबाईल आहे तो बघितला आणि तो मोबाईल बघून झाल्यानंतर शचीचं सुरू झालं हॅपी बड्डे करणं. मग हॅपी बड्डे आप्पाजी, किशी कर आप्पाजींना. चला तर असं आमचं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन आम्ही केलं आणि आता जेवण वगैरे करून घेतले, कारण आले त्यानंतर पेस्ट्री खाल्ली आणि आता आम्ही जेवण करत आहोत. त्यामुळे जेवायची काही इच्छा होती नाही, पण तरी थोडंफार आम्ही जेवण केलं आणि आता सर्वजण गुंतले आहेत मोबाईल बघण्यामध्ये. तर हा मोबाईल तो मोबाईल याच्या डाटा त्यामध्ये टाकणं असं तसं हे ते सर्वांचं चालू आहे. आणि मी तुमच्यासोबत शेअर करते मी आणलेल्या राख्या. तर हे बघा मी अशा प्रकारे राख्या आणलेल्या आहेत. तर यामध्ये मी ह्या ज्या कार्टूनच्या राख्या आहेत ह्या मुलांसाठी आणलेल्या आहेत आणि ह्या ज्या राख्या आहेत ह्या लेडीज राख्या आहेत. तर ह्या सर्व मी बहिणींसाठी आणलेल्या आहेत. सोबतच मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी आधी ज्या 2 कार्टून राख्या म्हणजेच रॅबिटच्या राख्या आणलेल्या होत्या. तर छान सॉफ्ट अशा त्या रॅबिटच्या राख्या होत्या. तर एक ब्रेसलेट टाईपच त्या होत्या. त्यानंतर ब्रेसलेट आणलं आहे. तर ब्रेसलेट हे आरूसाठी आणलेलं आहे आणि त्यानंतर आता 15 ऑगस्ट येणार आहे म्हणून शचीसाठी छान बँड आणि बेल्टसुद्धा आणला. त्यानंतर बाकी दुसऱ्या राख्या आणल्या आहेत. तर ह्या राख्या माझ्या भावांसाठी आणि आत्यांच्या भावांसाठी आणल्या आहेत. तर एवढी सर्व शॉपिंग हे माझ्या राख्यांची आता मी केलेली आहे. नॉर्मली आपण राखीच्या दिवशी वापरतो, नंतर त्याचा काही यूज होत नाही. आपण थोडे दिवस जास्त 8 दिवस त्याला यूज करतो, नंतर काढून ठेवत असतो. म्हणून मी जास्त करून ताईसाठी आणि आरूसाठी ब्रेसलेट वगैरे आणत असते, जेणेकरून आपण राखीलाही यूज करा आणि कंटिन्यू जोपर्यंत ती खराब होत नाही तोपर्यंत आपल्याला यूज करता येते. चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते. उद्या भेटूया राखीच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.